ऑर्गॅनिक कंपनी जी आहे ती रत्नागिरी जिल्ह्याला घातक आहे. त्या संदर्भात आपण इथल्या पालकांची भेट घेतली. काय सांगाल? बघा अनेक जण काही महिन्यांपासून लढत आहेत सतत की लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला सुबुद्धी आली पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही, कारण की त्यांच्या मागे सरकार, सरकारी यंत्रणा आणि बरेच मोठे आर्थिक हितसंबंध असलेले लोक आहेत. त्यामुळे लोकांचा आवाज क्षीण आहे त्यांच्या पुढे. परंतु न्यायालयात दाद मागून या संदर्भात न्याय मिळवला जाईल अशी अपेक्षा सगळेच जण करत आहेत. त्याच्यामध्ये मी पण एक आहे त्यांना मदत करण्यासाठी. आणि शेवटी एक यंत्रणा आहे, त्याच्यासमोर आपली बाजू मांडली पाहिजे. मला असं वाटतं की लक्ष्मी ऑर्गॅनिकनी त्यांच्या मागे असलेल्या सगळ्या मालकांनी, त्या कंपनीला सहाय्य करणाऱ्या आणि सपोर्ट करणाऱ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की पर्यावरण जे आहे ते आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकत नाही. जे पर्यावरण उत्तम आहे रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये, ते नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. मी नेहमी सांगत असतो की ऑक्सिजन आपण जर तयार करू शकत नसेल, तर आपल्याला ते ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्ट करण्याचा कोणताही अधिकार नाही. तर ही संवेदनशीलता सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटते. अशा काही ज्या कंपन्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आहेत, त्यांना MPCBनी क्लोजर नोटिसेस दिल्या असं मला आत्ताच सांगण्यात आलं. तर दाखवण्यापुरती काहीतरी कृती करायची आणि नंतर पुन्हा वातावरण निवळलं की पुन्हा त्यांना परवानगी द्यायची, अशी जर MPCBची कार्यपद्धती सातत्याने राहिली, तर ते सुद्धा पर्यावरण विरोधी काम करत आहेत असं म्हणावं लागेल. दुसरा मुद्दा आहे की CETP जे आहे की स्वतः वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी एक संघटना स्थापन करून सगळ्या एजन्सीचं सांडपाणी किंवा विषारी पाणी हे प्रक्रिया करण्यासाठीची जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा सुद्धा कार्यरत नसताना लक्ष्मी ऑर्गॅनिक सारखी कंपनी आणि इतर अनेक कंपन्या या त्यांचं प्रोडक्शन करत आहेत. तर आर्थिक उत्पादनासाठी आपण पर्यावरणाचा नाश होत असताना किती पाहायचं, हा मुद्दा आहे. त्यामुळे माझं रत्नागिरीतल्या सगळ्या रहिवाशांना, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना आव्हान आहे. मी अपील करतो त्यांना, या सगळ्यांतर्फे इथे बसलेल्या, की या केसेस लढण्यासाठी जी आर्थिक तरतूद पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत केली पाहिजे. कारण की आपल्या सगळ्यांसाठीची ही केस आहे. ही खरं तर लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनी विरुद्ध सुद्धा नाही, एका प्रवृत्ती विरुद्ध आहे, जी प्रवृत्ती माणसांना विघातक अशा वातावरणाकडे ढकलत आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.